आपण सर्वे समवेत प्रणाम मंत्र म्हणूया. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारफरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. नमस्कार बंधू भगिनींनो. आज आपण भगवान श्रीरामकृष्णांचे एक त्यागी शिष्य स्वामी ब्रह्मानंदजी महाराज यांची जयंती साजरी करत आहोत. आणि विशेष करून रामकृष्ण संघामध्ये ब्रह्मानंदजी महाराज यांना राजा महाराज म्हणून असं ओळखलं जातं. आपल्या सर्वांना हे माहीतच आहे. आणि ते रामकृष्ण संघाचे प्रथमाध्यक्ष होते, प्रथम महाअध्यक्ष होते. आपण सुरुवात करूया एका घटनेपासून की जी त्यांच्या जीवनातल्या खूप शेवटी घडली आहे. म्हणजे एकदम शेवटच्या काळामध्ये जेव्हा राजा महाराज ऑलमोस्टली शरीर सोडणार त्याच्या काही दिवस आधीच एक साधू त्यांना येऊन प्रश्न विचारतो की महाराज, भगवान श्रीरामकृष्ण अजूनही आहेत का? आणि ते बेलूर मठात म्हणजे त्यांचा निवास आहे का? तुम्हाला जाणवतो का? तर इतक्या सहजपणे महाराज म्हणतात की हो, तुला नाही जाणवत का? तर थोड्याशा निराशेच्या स्वरामध्ये तो साधू म्हणतो की नाही, मला नाही जाणवत. राजा महाराज थोडे हसतात, म्हणतात की तू आपलं घर दार आईवडील सख्खे सोयरे सोडून तू इथे का आला? तू इथे ते सहज म्हटलं की मी वचनामृत वाचलं आणि ते वाचून मला इतकी शांती मिळाली, इतकी स्फूर्ती मिळाली आणि मला वाटलं बस हेच जीवन आहे म्हणून मी इथे आलो. हीच तर पावती म्हणे त्यांच्या अस्तित्वाची. इतक्या सहजपणे महाराजांनी उत्तर दिलं, कारण हीच तर पावती आहे. आपल्याला कसं वाटतं की काहीतरी भौतिक स्वरूपात दर्शन झालं म्हणजेच ते आहेत. पण पहा, महाराजांच्या आपल्या बिलकुल शेवटच्या काळामध्ये घडलेली ही घटना आणि हे घटना वाचून आपल्याला किती इन्स्पिरेशन मिळतं की अरे, श्रीरामकृष्ण आहेत. आज पण जेव्हा आपण वचनामृत वाचतो, त्याचे काही पानं उलटतो, आपल्याला किती दिलासा मिळतो, किती शांती मिळते. जीवनाचं एक उद्दिष्ट आपल्याला लक्षात येतो की आपण म्हणजे एक इतकं चांगलं उद्दिष्ट सोडून आपण कशाच्या मागे लागलेलो आहोत. त्या साधूंना नक्कीच खूप प्रेरणा मिळाली की खरंच हेच एक सगळ्यात मोठं प्रमाण आहे की ईश्वर आहे आणि तोच सत्य आहे. बाकी हे सगळं येणार आणि जाणार आहे. असो, तर असे आपले रामकृष्ण संघाचे प्रथमाध्यक्ष स्वामी ब्रह्मानंदजी महाराज. आणि सुरुवात करूया आपण. बंकिमचंद्र चटर्जी हे पश्चिम बंगालचे फार मोठे साहित्यकार आणि त्यांनी खूप साहित्याची रचना केली. त्यांची भेट श्रीरामकृष्णांशी होते आणि श्रीरामकृष्ण सहज त्यांना विचारतात की का हो, जीवनाचं उद्दिष्ट काय? तर ते म्हणतात की उद्दिष्ट काय? खाणं पिणं आणि संसाराच्या मौजमजा भोगणं. हे ऐकल्यानंतर भगवान श्रीरामकृष्ण इतक्या तिटकाऱ्याने त्याची भर्त्सना करतात. छी छी छी, हे काय म्हणे तुमचं बोलणं? तुम्ही इतके मोठे व्यक्तिमत्व आणि तुमच्या मुखातून हीच गोष्ट? अरे, मनुष्याचं जीवन उद्देश म्हणजे ईश्वर प्राप्ती. पहा, आपण कधी बघत नाही की एखादी गाय कुठे मेडिटेशन करते आहे, एखादा कुत्रा कुठेतरी जपध्यानाला बसला आहे
म्हणजे मनुष्य जीवनाचं उद्दिष्ट काय? हेच की या मनुष्य जीवनामध्येच हे ईश्वरप्राप्ती होऊ शकते. आणि भगवान श्रीरामकृष्णांचं एक जे वैशिष्ट्य होतं ते कधी असत्य गोष्टीला घेऊन कधी म्हणजे हे करत नव्हते. त्यांनी तोंडावरती स्पष्ट म्हटलं एकदम. तसं म्हटलं तर बंकिमचंद्र चटर्जी त्यांचं खूप नाव होतं त्यावेळेस पश्चिम बंगालमध्ये, पण श्रीरामकृष्णांनी त्यांच्या तोंडावरती सडेतोड उत्तर दिलं की दिवस रात्र तुम्ही जे करता तेच तुमच्या मुखातून बाहेर येत आहे. खाणं पिणं आणि मौज मजा करणं हे काही मनुष्य जीवनाचं उद्दिष्ट नाही, कधीच होऊ शकत नाही. आणि आपण पुढे बघतो की हे जे अवतार असतात, ईश्वरीय महापुरुष असतात, यांना नेहमीच अशी लोक त्यांना जवळ पाहिजे असतात की जे सच्चरित्राचे असतात, चांगले असतात आणि जे ईश्वरीय चर्चा ऐकण्यामध्ये ज्यांना रस असतो. तर भगवान श्रीरामकृष्ण ही जवळपास 1880च्या जवळपासची गोष्ट आहे. भगवान श्रीरामकृष्णाच्या सगळ्या साधना झालेल्या आहेत आणि ते वाट बघत आहेत की त्यांचे त्यागी शिष्य त्यांच्याजवळ यावेत. आणि म्हणून एके दिवशी ते भवतारिणीला, जगन्मातेला प्रार्थना करतात. काय प्रार्थना करतात की आई, मला एक असा सच्चरित्र, एक निर्मळ मनाचा एक मुलगा मला असं दे की ज्याच्याशी मी सतत ईश्वरीय चर्चा करू शकणार. आणि असं ते म्हणतात. आणि त्याच्या काही दिवसानंतरच त्यांना एका अलौकिक दर्शनामध्ये एक मुलगा दिसतो आणि ते हृदयरामला सांगतात की अरे, मला असं एक कधी असं दर्शन घडलेलं नव्हतं आणि एक मला मुलगा अत्यंत निर्मळ वृत्तीचा सच्चरित्र असा मला त्याचं एक अलौकिक दर्शन घडलं. तर तेव्हा हृदयरामने काही तिसरंच काहीतरी त्याचा निकाल दिला की मामा, मग नक्कीच आपल्याकडे एक लहान बाळ येणार आहे. ऐकल्यानंतर श्रीरामकृष्ण हसतात की अरे, जगातल्या प्रत्येक स्त्रीमध्ये मी मातृदर्शन करत असतो, हे कसं काय शक्य आहे? पण ही गोष्ट तिथलेच राहते. काही दिवसानंतर मी तुम्हाला 3 भगवान श्रीरामकृष्णांना झालेले दर्शन तुमच्यापुढे मांडणार. आणि ते मांडण्याचं उद्दिष्ट असाच की त्यातून आपल्याला हे लक्षात येईल की राजा महाराज म्हणजे स्वामी ब्रह्मानंदजी यांची आध्यात्मिक पातळी काय होती. तर भगवान श्रीरामकृष्णांनी पहिली ही प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी म्हणजे काही दिवसांनी दुसरं दर्शन असं घडतं की पुन्हा एका अलौकिक दर्शनामध्ये स्वयं भवतारिणी त्यांच्या मांडीवर एखाद्या लहानशा मुलाला बसवते आणि म्हणते की हे घे, हा मुलगा तुझ्याबरोबर नेहमीच असणार, हा तुझा मुलगा. आता हे म्हटल्यानंतर पुन्हा भगवान श्रीरामकृष्ण दणकतात आणि मग भवतारिणी त्यांचं सांत्वन करतात की पहा, हा तुझा आध्यात्मिक मुलगा असणार आहे, लौकिक अर्थाने नव्हे. तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण आश्वस्त होतात. तेव्हाही त्यांना हे एक इंगित मिळतं की भवतारिणी त्यांच्या प्रार्थनेला एक प्रतिसाद देत आहे. आणि पुन्हा काही दिवसानंतर एक दर्शन असं घडतं. गंगेच्या काठी भगवान श्रीरामकृष्ण बसलेले असतात. तर एक फार मोठा कमळ असा तरंगत येत आहे त्यांच्या दिशेनं आणि त्या कमळावरती सहस्त्रदळ ते कमल असतं. त्याच्यावरती 2 मुलं किशोर वयाचे, एक 12-13 वर्षाचे, आणि त्याच्यावरती ते उड्या मारत आहे, हसत आहे, खेळत आहे. आणि त्यातून एक स्वयं श्रीकृष्ण आहेत आणि त्याच्याबरोबर त्याचा एक बालसखा आहे. आणि जसं जसं ते कमळ जवळ येतं ते स्पष्ट भगवान श्रीरामकृष्णांना त्या अलौकिक दर्शनामध्ये दिसतं की ते तो लहानसा मुलगा अतिशय गोड, म्हणजे भगवान कृष्ण तर आहेतच, त्याचा बाल सवंगडी ज्याला म्हणतो आपण, गुराखी म्हणतो, पश्चिम बंगालमध्ये त्याला राखाल म्हणतात. तर हे गुराखी तो मुलगा, हे दोघंही खूप हसून राहिले, खेळून राहिले. तसे लहान मुलं पण बघतो 10-12 वर्षाचे नेहमी आनंदी असतात. हे तो कमळ सतत त्यांच्याकडे येत असतो आणि मग तो दर्शन तिथेच अंतर्निहित होतं. आता हे 3 दर्शन झाले. हे 3 दर्शन झाल्यानंतर काही दिवसांनीच राजा महाराज म्हणजेच ब्रह्मानंदजी महाराज हे भगवान श्रीरामकृष्णांच्या भेटीला जातात आणि त्यांच्याबरोबर त्यांचे मेव्हणे असतात. मेव्हणे हे शब्द ऐकल्यानंतर आपण थोडंसं चकित होतो. राजा महाराजांचं बालपणीच लग्न झालेलं होतं आणि त्यांचे जे मेव्हणे मनोमोहन मित्र हे भगवान श्रीरामकृष्णांचे एक निस्सीम भक्त होते आणि त्यांच्याचमुळे त्यांची ओळख होते. आणि बिलकुल पहिली भेट घडून येते 1881 एप्रिलचा तो महिना. आणि जेव्हा पहिली
भेट घडते. मनमोहन मित्र त्यांच्या आधीपासूनच परिचय आहे श्रीरामकृष्णांशी. आणि जसंच ते त्यांच्या भेटीला जातात तर पहिल्या भेटीतच बघूनच श्रीरामकृष्ण इतके प्रसन्न होतात आणि म्हणतात, अरे काय सुरेख मुलगा आहे. आता सुरेख याचा अर्थ आपण कसा घेतो? सुंदर, देखणा वगैरे वगैरे. पण भगवान श्रीरामकृष्ण तशा अर्थाने म्हणत नाही. भगवान श्रीरामकृष्ण त्याच्या आध्यात्मिक शक्ती बघून, त्याची ती पात्रता बघून त्यांच्या मुखातून ते शब्द निघतात की अरे हा किती सुरेख मुलगा आहे. आणि एवढंच नव्हे, श्रीरामकृष्ण त्याला बघून त्याला त्याचं नाव विचारतात की तुझं नाव काय आहे? तर तो म्हणतो राखाल. आता हे म्हटल्यानंतर भगवान श्रीरामकृष्णांना तिथल्या तिथे समाधीसुद्धा लागते. एकतर इतका हा आध्यात्मिकरित्या एक सुयोग्य एक मुलगा आणि त्यातून त्याचं नाव राखाल. आणि मग श्रीरामकृष्णांना ती सगळी जी एक लाईन म्हणजे आधीचं झालेले 3 दर्शन आणि या मुलाचं येणं, ही सगळी लिंक लागते आणि लक्षात येतं की हा मुलगा आपला अंतरंगी आहे. पहिली भेट इथेच थांबते. आता त्याच्या पुढे पुढे काय होतं आपण ते थोडं नंतर बघूया. आपण आता राजा महाराजांचं त्यांचं पूर्वाश्रमाचं त्यांचं सगळं इतिवृत्तांत थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया. राजा महाराज यांचं पूर्वाश्रमीचं नाव राखालचंद्र घोष, वडिलांचं नाव आनंद मोहन घोष, आईचं नाव कैलास कामिनी. हे नाव ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं की कदाचित शंकराचे भक्त असतील त्या, पण कैलास कामिनी जरी नाव असलं तरी त्या कृष्णाच्या भक्त होत्या. आणि त्यांना भगवान श्रीरामकृष्णाच्या कृपेने हा पहिलाच पुत्ररत्न झाला म्हणून त्यांनी त्याचं नाव राखाल ठेवलं होतं. वडील व्यवसायाने वकील होते आणि त्याचबरोबर त्यांचे इतर व्यवसायसुद्धा होते. मिठाचा आणि सरसो जे म्हणतो आपण ज्याला मोहरी, असं मोठा त्यांचा व्यवसाय असतो, मसाल्यांचा व्यवसाय असतो. आणि त्यातून त्यांनी भरपूर अर्थार्जन केलेलं असतं. म्हणजे आर्थिकदृष्ट्या हा परिवार खूपच ज्याला म्हणतो की सुदृढ होता. आणि होतं काय की एकदम लहानपणीच राखाल महाराजांच्या आई आजारामुळे त्या लवकरच म्हणजे त्या मृत्युमुखी पडतात. आणि मग काही वर्षांनी म्हणजे जवळपास 12 वर्षाचे जेव्हा होतात राखाल महाराज, त्यांचा जन्म झालेला असतो सिक्रा कुलीन ग्राम. हे छोटंसं गाव अजूनही कलकत्त्याच्या जवळ आहे. तिथे आपल्या रामकृष्ण मठाचं एक खूप मोठं केंद्र आहे. आज तिथे फार मोठा उत्सव असतो. आणि 12 वर्षाच्या होईपर्यंत आपले म्हणजे त्यांचे वडील त्याचा साथ सांभाळ करतात. अर्थातच ते म्हणजे पहिली पत्नी निवर्तल्यानंतर हेमांगिनी सेन नावाच्या एका दुसऱ्या मुलीचं पाणीग्रहण करतात. आणि या हेमांगिनी सेन आपल्या राखालचंद्र घोष यांचं खूप छान सांगोपन करतात. पण जेव्हा तो मुलगा 12 वर्षाचा होतो तेव्हा त्याला त्याचे वडील कलकत्त्याला घेऊन येतात पुढच्या शिक्षणाकरता. आणि इथून मग त्यांचा तो एक आध्यात्मिक प्रवास सुरू होतो. त्यावेळेस तो पश्चिम बंगाल आणि तेव्हाच ती पद्धत असते की मुलं लहान असलीच की ते त्यांचं लग्न लावून देतात. आणि यांचे वडील लग्न लावतात. विश्वेश्वरी मित्र नावाच्या एका सुकन्येशी यांचं लग्न होतं. आणि जेव्हा परिवर्ती काळामध्ये भगवान श्रीरामकृष्णांना हे लक्षात येतं की राखालचं लग्न झालेलं आहे, तर ते आग्रह धरतात की म्हणजे मनमोहन मित्रांची बहीण म्हणजेच राखाल महाराजांच्या पत्नी असतात. तर ते म्हणतात की ती कशी आहे मला बघायचं आहे. कशी म्हणजे कोणत्या अर्थाने की विद्याशक्ती आहे की अविद्याशक्ती आहे. आणि मनमोहन मित्र जेव्हा घेऊन येतात तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्या त्या पद्धतीने बघतात. तर त्यांच्या लक्षात येतं की अरे ही मुलगी तर अत्यंत म्हणजे सुलक्षणाने भरलेली, पूर्ण आध्यात्मिक लक्षण त्याच्यामध्ये पूर्ण भरलेले आहेत. तर ते बघून भगवान श्रीरामकृष्ण खूप आनंद व्यक्त करतात. आणि मनमोहन मित्राला सांगतात की जा हिला घेऊन जा नहबतमध्ये माताजी असतात की नाही, आणि निरोप पाठवतात की तिच्या हातात 1 रुपया ठेवून आणि मग सुनबाईचं मुख बघा. ही पश्चिम बंगालमध्ये पद्धत आहे. तर असं करून त्याचा तो परिचय होतो. असो, हा एक भाग वेगळा झाला.
राजा महाराज हे भगवान श्रीरामकृष्णांनी आपले निवडलेले 6 ईश्वर कोटी जे शिष्य त्यांच्यापैकी एक. तर 6 कोण कोण होते? तर स्वामीजी स्वतः, निरंजन महाराज, प्रेमानंदजी महाराज, त्याच्यानंतर राजा महाराज स्वतः, पूर्णचंद्र घोष, हे 5 झाले आणि एक होते योगीन महाराज. तर राजा महाराज हे ईश्वर कोटी. ईश्वर कोटीचा अर्थ काय असतो? ईश्वर सदृश. पहा, अवतार आणि ईश्वर कोटी याच्यामध्ये अंतर काय थोडं समजून घेऊया आपण. अवतार म्हणजे काय असतात? अवताराची शक्ती फार वेगळी असते बरं. अवतार म्हणजे साक्षात ईश्वर आणि जे आपलं कर्म पुसू शकतात. लक्षात घ्या, स्वामी विवेकानंदांनी शब्द वापरला आहे कपालमोचन. काय याचा अर्थ? की साधारणपणे कर्माचे फळ कोणीही पुसू शकत नाही आणि आपण बघतोच कर्माचे फळ आपल्याला भोगावेच लागतात. पण ईश्वराच्या कृपेने आपले कर्माचे फळ हे पुसले जाऊ शकतात आणि ती शक्ती जर कोणामध्ये असते तर फक्त ईश्वरीय अवतारमध्येच असते. म्हणून त्याला कपालमोचनसुद्धा म्हणतात. प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, बुद्ध, महावीर, आचार्य शंकर, भगवान श्रीरामकृष्ण, मा शारदा देवी, स्वामी विवेकानंद, हे सगळे अवतार श्रेणीमध्ये आले. मग ईश्वर कोटी म्हणजे काय? ईश्वर कोटी म्हणजे ईश्वर सदृश. म्हणजेच काय? की हे ईश्वराच्या लीला पूर्ण करण्याकरता हे सहाय्यभूत होत असतात आणि यांचं वैशिष्ट्य असं असतं की हे यांना आपल्या जीवनाचं उद्दिष्ट नेहमी लक्षात राहतो आणि हे कधी पण प्रलोभनात पडत नाही. कधीही कोणत्याही प्रलोभनात पडत नाही. उदाहरण म्हणजे स्वामीजींचंच घ्यायचं तर स्वामीजींवरती जेव्हा त्यांचे वडील त्यांचं देहावसान झालं तर त्यांच्यावरती खूप वाईट परिस्थिती आली. त्यांना त्यांच्या राहत्या घरातून काढून टाकलं. त्यांचं किती मोठं घर अजूनही कलकत्त्याला आहे, तिथे आपलं सेंटर झालेलं आहे. तर तेव्हा त्यांना इतक्या विचित्र प्रकारची सगळे प्रलोभनं आलीत, पण स्वामीजी कधी त्या प्रलोभनात कधी पडले नाही. का? कारण की त्यांना त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट त्यांना माहीत असतो आणि ते ईश्वराची लीला पूर्ण करण्याकरता त्यांचा जन्म झालेला असतो. तर अवतार हे कपालमोचन असतात. तर ईश्वर कोटीमध्ये एक आपले राजा महाराज, त्यांची पहिली भेट झाल्यानंतर भगवान श्रीरामकृष्णांकडे ते फार आकर्षित होतात आणि त्यांचं वरच्यावर येणं सुरू होतं भगवान श्रीरामकृष्णांकडे. भगवान श्रीरामकृष्ण स्वतः म्हणतात की 2 वेळा मी राजाला बघितलं आहे की पहा, अजून दीक्षा वगैरे काही झालेली नाही आहे, तरीसुद्धा कसे भगवान श्रीरामकृष्णांच्या सान्निध्यामध्ये त्यांना काही आध्यात्मिक अनुभव येतात. एकदा ते अनुभव सांगण्याच्या आधी एक गोष्ट फार महत्त्वाची सांगू इच्छितो. जन्मतः राजा महाराजांचा जो एक नैसर्गिक आध्यात्मिक बैठक कशी होती की त्यांना सगुण साकार नेहमी आवडायचा. म्हणजे परिवर्ती काळामध्ये भगवान श्रीरामकृष्णांनी इथपर्यंत त्यांच्याबद्दल विधान केलेलं आहे की जर कुठे निराकाराची गोष्टी होत असेल तर राजा तिथून उठून पळून जाईल. म्हणजे इतकं त्यांचं ते प्रगाढ सगुण साकारवरती विश्वास होता. पण त्यावेळेस आपली आध्यात्मिक पिपासा शांत करण्याकरता ते ब्रह्मसमाजात जायचे. ब्रह्मसमाजमध्ये निर्गुण निराकारची उपासना व्हायची. असो, पण हे सगुण साकारचे उपासक आणि नेहमी भक्ती त्यांना खूप आवडायची. तर झालं असं की एकदा भगवान श्रीरामकृष्णांच्या खोलीमध्ये हे आपले राजा महाराज बसले असता एक भागवत पंडित येऊन भगवान श्रीरामकृष्णांशी चर्चा करत असताना श्रीकृष्णाबद्दल आपल्या राजा महाराजांना असं काही अनुभव येतात की सारखं त्यांचं शरीर कापर भरू लागतं. हे स्वतः श्रीरामकृष्णांनी बघितलं आणि त्यांच्या लक्षात आलं की या मुलाची कशा प्रकारची टेंडन्सी आहे. आणि एकदा बलराम बसूंच्या घरी वैष्णव कीर्तन सुरू असताना तेव्हा इतके भक्तीने विभोर झाले राजा महाराज की तिथेच त्या त्या आध्यात्मिक अनुभवामुळे पूर्णपणे ज्याला म्हणतो की अचेतन होऊन जमिनीवरती ते झोपून गेले. यातून पहा,
हे मुद्दा मी तुमच्याकडे त्यांचे अनुभव का मांडले. एकतर हे भगवान श्रीरामकृष्णांनी सांगितलेले आहेत आणि यातून त्यांची आध्यात्मिक पातळीसुद्धा आपल्याला लक्षात येते. पुन्हा त्यांचं वरच्यावर येणं सुरूच आहे भगवान श्रीरामकृष्णांकडे, आणि हा सारखा श्रीरामकृष्णांकडे जातो, 2-2 दिवस तिथे राहतो. हे सगळं लक्षात घेऊन वडील जरा चौकस होतात. आता वडील राहतात ते कुठे, सिकराकुलीन ग्राम, एका खेड्यामध्ये. हे कलकत्त्यामध्ये राहतात. ते त्यांना वाटतं की हा चांगला अभ्यास करतो आहे, शाळेत जातो, कॉलेजमध्ये जातो, पण हे सगळं बुडवून तो ठाकूरांकडे जातो आहे हे त्यांच्या लक्षात येतं. आणि आता ते मात्र जरा सावध होतात आणि एक दिवस येऊन त्यांना खूप म्हणजे रागवतात आणि कलकत्त्याच्या त्यांच्या घरामध्ये त्याला खोलीत बंद करतात. आता 15-16 वर्षाच्या मुलाला तुम्ही किती दिवस बंद ठेवणार? आणि असं बंद करून काही कोणाची भक्ती, कोणाचं प्रेम तुम्ही कमी करू शकता का? नाही करू शकत. आणि एक दिवस संधी मिळाली आणि राजा महाराज घरातून पळून आता जातात थेट श्रीरामकृष्णांकडे. आणि घरातून हा मुलगा पळून गेलेला आहे, वडिलांना लक्षात येतं आणि कुठे गेला असेल हेही माहिती आहे, पण ते जरा शांत राहतात. आणि मग 1-2 दिवस हा मुलगा परतत नाही, तेव्हा हे आनंद मोहन घोष जातात ठाकूरांकडे. आणि लांबून जेव्हा राजा महाराज बघतात की आपले वडील येत आहेत, तर ते बिचारे आता घाबरून जातात की आता आपलं काही खरं नाही. आता वडील येऊन राहिलेत आणि चांगलं समाचार घेतील. आणि राजा महाराज हे सगळं बघतात आणि ते म्हणतात की अरे वडिलांशी घाबरायच्यासारखं इतकं काय आहे? ते आले की तू त्यांना नमस्कार कर, त्यांना बसायला सांग, पाणी दे आणि संवाद कर, त्यात काय असं इतकं घाबरण्यासारखं आहे, असं म्हणून त्याला थोडंसं धीर देतात. आणि जसेच हे आनंद मोहन घोष ठाकूरांच्या जवळ येतात, तर ठाकूर राजा महाराजांच्या स्तुतीमध्ये असा एक प्रबंध वाचतात जोरदार की अरे या 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 तुम्ही या राखालचे वडील का, अरे खरंच हा मुलगा किती विनम्र आहे, किती गुणी आहे, पहा ईश्वराची भक्ती करतो, त्यातून याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गर्व नाही, कोणत्याही प्रकारचे याच्यामध्ये अवगुण नाही, किती छान माझी सेवा करतो, इथे माझ्याबरोबर राहतो, तर अतिशय चांगला आहे. आणि हा मुलगा चांगला होणार का नाही? शब्दांची फेक बघा बरं. हा मुलगा चांगला होणार का नाही? शेवटी चांगलं जर झाड असलं तर त्याला फळसुद्धा चांगलंच लागणार. म्हणजे कोणाची वडिलांची स्तुती झालीच, आता मुलाची स्तुती झाली, त्यांची स्तुती झाली. हे ऐकल्यानंतर जरा आनंद मोहन घोष थोडेसे द्रवित होतात, त्यांनाही आनंद वाटतो आणि त्यांचा तो आलेला राग तो काहीसा कमी होतो. आणि एवढंच नव्हे तर आनंद मोहन घोष बघतात की भगवान श्रीरामकृष्णांच्या समोर जे काही बसलेले आहेत ते कोणी कलकत्त्याचे डेप्युटी मजिस्ट्रेट आहेत, तर कोणी अजून मोठे अधिकारी आहेत, बडे मोठे मोठे धेंड आहेत, आणि एवढंच नाही तर काही वकीलसुद्धा बसलेले आहेत. आता त्यांची ती एक कॅल्क्युलेशन सुरू होतं की अरे यांच्याकडे आल्याने चांगला फायदा आहे माझा, की इथे चांगले मोठे मोठे धेंड येतात, मला काहीतरी केस मिळतील लढायला वगैरे, पैसे मिळतील, माझा व्यापार चांगला वाढेल. ते हे सगळं बघतात आणि त्यातून हे मला चांगलं म्हणतात की इतकं चांगलं झाड, तर त्या झाडाला चांगलं फळच लागणार, माझी स्तुती करतात. तर ते राखालला तिथून घेऊन जाण्याचा विचार त्यांचा पूर्ण रहित करतात आणि फक्त भगवान श्रीरामकृष्णांना म्हणतात की याला मध्ये मध्ये जरा घरीसुद्धा पाठवत जा. श्रीरामकृष्ण म्हणतात बरोबर काही ठीक नाही आहे, असं म्हणून असा हा एक विचार करून आणि ते तिथून निरोप घेतात आणि इकडे राजा महाराज सुटकेचा निश्वास सोडतात. असो तर अशा प्रकारे त्यांच्या भगवान श्रीरामकृष्णांच्या म्हणजे छत्रछायाखाली त्यांचं आता स्पिरिच्युअल ट्रेनिंग सुरू होतं. बंधू भगिनींनो, भगवान श्रीरामकृष्ण म्हणजे एक चालतं बोलतं विद्यापीठच. विद्यापीठ त्यांना म्हणणं म्हणजे खरं म्हणजे त्याची अवमानना करण्यासारखं आहे. कारण की विद्यापीठात आपल्याला काय मिळतं? आपल्याला लौकिक ज्ञान मिळतं आणि त्या लौकिक ज्ञानातून आपलं बंधनच वाढतात. मी ग्रॅज्युएट आहे, मी PhD आहे, मी अमुक आहे. पण श्रीरामकृष्ण ही एक असं एक विद्येचं एक आगर आहे की त्यातून आपली सगळी भीती, आपले सगळ्या प्रकारचे बंधनं हे नेहमी सुटतात. आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या सानिध्यात राहणं म्हणजे काय की आपण नेहमी आनंदी असतो.
त्यांच्या सानिध्यात पहा, या आश्रमात आल्यानंतर आपल्याला कसं वाटतं, जरा कल्पना करा की त्यांच्या सानिध्यात आपण सातत्याने सगळ्या गोष्टी कोण जाणे कसं ते बाहेरच पडून जातात आणि आपलं मन एक निर्मळ आनंदात एक तरंगू लागतं. तर आता त्यांची जी एक ज्याला म्हणतो की मी विद्यापीठ शब्द वापरलं एक फक्त आपल्या समजुती करता, तर एक दोन उदाहरणं तुमच्या पुढे मांडू इच्छितो की कसं भगवान श्रीरामकृष्ण हे आपल्या शिष्यांना कसं ट्रेंड करायचे. आणि प्रेम तर करायचेच, पण कान उघडणीसुद्धा करायचे. एकदा म्हणजे मनसंयम, इंद्रिय संयम हे कसं शिकवायचे की एकदा काय होतं की तिथे जे असलेलं कृष्णाचं मंदिर, तिथून काहीतरी एक लोणी नैवेद्य दाखवलेलं येतं आणि भगवान श्रीरामकृष्ण त्यांना म्हणजे तिथे तो एक अलिखित नियम होता की जे काही प्रसाद येईल ते आधी भगवान श्रीरामकृष्ण ग्रहण करतील आणि नंतर मग ते शिष्यांना वाटून देत असतात. तर लोणी आलं आणि राजा महाराजांना लोणी आवडत असे. आता राखाल असते शेवटी ते म्हणजे गुराखी, आणि त्यांची वाट न बघता त्यांना आवडतं लोणी त्यांनी ते खाल्लं आणि हे श्रीरामकृष्णांच्या लक्षात आलं. अशी कान उघडणी केली की हा लोभी हा कुठून आला इथे असं काही बोललेत की त्यानंतर राजा महाराजांनी कानाला खडा लावला की असं प्रकारचं असंयमित वागणं हे काही योग्य नाही. तर पहा की भगवान श्रीरामकृष्ण जर प्रेम करायचे, पण तिथे जेव्हा जेव्हा ज्या ज्या गोष्टी त्यांच्या ध्यानात यायच्या त्याच्या स्पष्टपणे तोंडावर सांगून कान उघडणीसुद्धा करायचे. आणि हेच खरं प्रेम आहे बरं. राजा महाराजांचा च्या संदर्भात भगवान श्रीरामकृष्णांची एक अजून थोडी चिंता होती, ती म्हणजे की त्यांच्यामध्ये एक लहान मुलासारखा एक मत्सरसुद्धा होता. मत्सर म्हणजे कसा की भगवान श्रीरामकृष्ण त्यांची आध्यात्मिक पात्रता बघून त्याला खूप प्रेम करायचे, पण भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांच्या उपस्थितीमध्ये जर कोणाची अजून स्तुती केली तर ते त्यांना मान्य व्हायचं नाही. लहान मुलं असतात बघा, लहान मुलांमध्ये हे बघायला खूप मिळतं की जर आईने दुसऱ्या कोणाला जवळ केलं आजी आजोबांनी, तर बाप रे बाप. तो स्वभाव, जरी राजा महाराज त्यावेळेस 17 वर्षाचे होते, पण तो एक ज्याला म्हणतो की रुसणे वगैरे ज्याला म्हणतो ना आपण, तो खूप त्यांच्यामध्ये बघायला मिळायचा. आणि याला घेऊन भगवान श्रीरामकृष्ण थोडे चिंतितसुद्धा होते. एकदा तर एक फार मजेदार घटना अशी घडली की तिथे राहत असताना राजा महाराजांना भूक लागली. आता भूक लागली तर त्यांनी सहजपणे सांगितलं ठाकूरांना की मला भूक लागली आहे. आता ठाकूरांचा संसार म्हणजे काय आपल्याला माहितीच आहे, वेगळ्यांनी काही सांगायला नको, काहीच नाही घरामध्ये. तर ठाकूर गंगेच्या दिशेने जातात आणि थोडंसं ओरडून सांगतात, ए गौरदासी कुठे आहेस तू, माझ्या राखाला भूक लागली आहे. आणि फक्त असं म्हणतात तर बघतात काय की 15-20 मिनिटांनी ती गौरदासी आणि बलराम बसू आणि अजून इतर भक्त खूप काहीतरी खायचं सामान, रसगुल्ले, फरसाण बिरसाण घेऊन सगळे येतात. आणि मग लागलीच आपले ठाकूर जोराने ओरडून की अरे ये राजा ये, पहा राखाल ये, तुला भूक लागली ना, पहा हे काय काय रसगुल्ले आले, सगळं काय काय चांगल्या चांगल्या वस्तू आल्या. आणि आता हे सगळ्याच्या समोर ते सांगतात तर राजा महाराजांना इतकं अपमान वाटतो, ते तिथेच म्हणतात की मला भूक लागली आहे हे सगळ्यांना ओरडून सांगायची काय आवश्यकता होती. आणि एकदम रुसून बसतात एकदम लहान मुलासारखे. तर ठाकूर म्हणतात की अरे भूक लागली त्यात त्यात गैर काय आहे. भगवान श्रीरामकृष्ण इतके सरळ होते की या गोष्टींचं त्यांना म्हणजे असं काही आपण म्हणतो की अशा गोष्टी लपवणं म्हणजे आपण सभ्यता समजतो, पण श्रीरामकृष्ण अत्यंत सरळ स्वभावाचे होते. आणि पहा अशा पद्धतीने आपल्या त्या शिष्यांना ते ट्रेन करायचे. एक घटना अजून सांगू इच्छितो की एकदा राजा महाराजांचं कसं होतं की वय त्यांचं मी सांगितलं की 17-18 वर्ष जरी वय होतं, 16-17, पण त्यांचं वागणं श्रीरामकृष्णांबरोबर एकदम 3 किंवा 4 वर्षाच्या मुलासारखं होतं. आणि जसं एक 2-3 वर्षाचा मुलगा आपल्या आईशिवाय राहू शकत नाही, सतत आई जिथे जाईल त्याच्या मागे मागे फिरत असतो, घुटमळत असतो आईच्या मागे, तसेच राजा महाराजसुद्धा ठाकूरांच्या मागे पुढे घुटमळत असत. आणि अनेकदा असं पण झालं आहे की कुठून भटकरून आलेत आणि जसं एक लहान मुलगा आईच्या मांडीवरती बसतो तसे राजा महाराजसुद्धा
ठाकूरांच्या मांडीवरती बसायचे. आता एखाद्याला तिरायत्याला बघून कसं ते विचित्र वाटतं की एक 18 वर्षाचा मुलगा आणि वडिलाच्या मांडीवर बसलेला आहे. ते काही फार म्हणजे असं काही कौतुक करण्यासारख्या गोष्टी नाही आहे. पण भगवान श्रीरामकृष्ण त्याची ती सरलता समजू शकत होते. ती सरलता ते समजू शकत होते. असो तर भगवान श्रीरामकृष्णांच्या शिकवणीच्या पद्धती जे सांगू एक घटना फार म्हणजे फार बोलकी आहे की राजा महाराज म्हणजे राखाल महाराज हे एकदा दक्षिणेश्वरी कुठे जात असताना त्यांना कुठेतरी एक छोटंसं हे सापडतो, काय म्हणतात त्याला, एक कॉईन सापडतो, पैसे सापडतात आणि नाणं सापडतो. आणि ते नाणं सापडल्याबरोबर ते नाणं उचलतात आणि जवळच असलेल्या एका भिक्षुकाला ते नाणं देतात. चांगलंच काम आहे, काही त्यात तसं म्हणजे नाणं स्वतः काही ठेवलं नाही. आणि आल्यानंतर त्यांची सवय असायची जे काही झालं ते सगळं ठाकूरांना सांगायचं. त्यांनी सांगितलं की मी असं चाललो होतो, मला एक नाणं सापडलं आणि तो नाणं मी त्या भिक्षुकाला दिला. त्याला असं वाटलं की ठाकूर खूप कौतुक करतील आहे. पण ठाकूरने चांगला समाचार घेतला की जी वस्तू तुझी नाही ती वस्तू तुला उचलायचा अधिकारच काय. जी वस्तू तुझी नाही, तिथे ते एक बंगाली फ्रेज वापरतात की जी व्यक्ती मासे खात नाही ती व्यक्ती मासे आणायला त्या बाजारात जाणारच कशाला. म्हणजे जी वस्तू तुझी नाही त्याचा अर्थ काय, तर त्या मार्गी तू जाय तर तुला उचलण्याचा आणि देण्याचा अधिकारच कुठे आहे. पहा, यातून एक फार मोठा एक आध्यात्मिक धडा हा भगवान श्रीरामकृष्णांनी राजा महाराजांना पण दिला आणि हा त्या माध्यमातून आपल्यालासुद्धा की ज्या ज्या गोष्टी आपल्या आध्यात्मिक जीवनाकरता ज्याची आवश्यकता नाही त्याच्याकरता आपण जायचंच कशाला. ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक उन्नतीकरता बाधक आहेत किंवा त्यातून उन्नती होणार नाही त्या गोष्टींच्या वाटेला जायचंच कशाला आपण. तर यातून हा एक फार मोठा धडा भगवान श्रीरामकृष्णांनी राजा महाराजांना पण दिला आणि अर्थातच त्या माध्यमातून आपल्यालासुद्धा एक फार मोठी शिकवण त्यांनी दिली. त्यानंतर त्यांची आध्यात्मिक पात्रता बघून त्यांची दीक्षासुद्धा होते. दीक्षा झाल्यानंतर त्यांच्या मनात इतकी एक आध्यात्मिक स्पृहा निर्माण होते, इतका एक डिव्हाइन रेस्टलेसनेस निर्माण होतो की राजा महाराज हे साधनेकरता ठाकूरांच्या परवानगीने जातात वृंदावनला आणि काही महिने तिथे. आता पहा, त्यांचा मूळ कुठला आहे, ते गुराखी आहेत, कृष्णसखा आहेत आणि म्हणून त्यांची ओढ सारखी तिथेच आपल्याला बघायला मिळते. मग काही महिने त्यांनी तिथे घालवल्यानंतर ते पुन्हा परत येतात आणि पुन्हा परत येतात. पहा, मी तुम्हाला आधी सांगितलं आहे की 12व्या की 13व्या वर्षीच त्यांचं लग्नसुद्धा झालेलं आहे आणि जेव्हा क्षमा करा एक 14-15 वर्ष झालेलं होतं आणि नंतर ठाकूरांची त्यांची भेट होते. आता वृंदावनपासून आल्यानंतर त्यांच्या सगळ्या नातेवाईकांची हीच इच्छा असते की आता यांनी गृहस्थाश्रम स्वीकारलेलं आहे तर यांनी आता काहीतरी पोट पाण्याकरता काहीतरी करावं, कारण की अभ्यासाची बोंबारा झालेली आहे हे सगळ्यांनाच दिसतं आहे आणि सतत श्रीरामकृष्णांकडे राहतो हे पण काही चांगलं नाही लौकिक अर्थाने. तर नातेवाईक आणि स्वतः आनंद मोहन घोष वडिलांची इच्छा आहे की यांनी तर काहीतरी उपार्जन करावं आणि गृहस्थ आश्रम स्वीकारावं. पण या वृंदावनच्या साधनेनंतर भगवान श्रीरामकृष्णांच्या सतत सहवासामध्ये त्यांच्या जीवनात इतकं वैराग्याचं निर्माण होतं की नोकरी करणं हे त्यांच्याकरता अशक्य असतं. आणि या संदर्भात विचारणा केल्यावरती ठाकूर म्हणतात राजा महाराजांना की तू गंगेत बुडून मेला हे ऐकून मला दुःख होणार नाही. म्हणजे पहा, काही गोष्टींचा ठाकूरांना किती तिटकारा होता की तू गंगेत बुडून मेला हे ऐकलं तर मला दुःख होणार नाही, पण जर तू नोकरी पत्करली तर हे ऐकून मला दुःख होईल. असो, मी इथे थोडंसं एक विवेचन करू इच्छितो आणि 2 घटना ठाकूरांच्या जीवनातले आपण थोडं कम्पेअर करण्याचा प्रयत्न करूया की भगवान श्रीरामकृष्ण जेव्हा दक्षिणेश्वरी राहत असताना तिथे हाजरा महाशय पण राहायचे आणि हाजरा महाशय राहायचे आणि त्यांचा एक लहान भाऊसुद्धा तिथे राहण्याकरता आला होता. दोघंही गृहस्थ होते, दोघांनाही मुलं मुली झालेले होते
आणि दोघंही तिथे साधना करायला आले होते. पण भगवान श्रीरामकृष्ण त्यांची तीव्र भर्त्सना करायचे, निंदा करायचे. त्यांना म्हणायचे की जा आणि बायकोच्या आणि मुलांच्या पोटपाण्याची सोय करा. आणि राजा महाराजांना सुद्धा पत्नी आहे, एक मुलगा आहे, पण त्यांच्या वैराग्याला, त्यांच्या साधनेला मान्यता देत आहेत. दोन गोष्टी विरोधी वाटतात ॲपरंटली. तर याचं एक काहीतरी कारण नक्की असलं पाहिजे आणि ते शोधण्याचा प्रयत्न करूया. अगदी सोपं आहे की पहा, आपण आत्ताच चर्चा केली की राजा महाराज म्हणजेच राखाल महाराज म्हणजे स्वामी ब्रह्मानंदजी यांच्या येण्याच्या आधी 3 प्रकारचे दर्शन भगवान श्रीरामकृष्णांना घडले होते. आणि भगवान श्रीरामकृष्ण स्वतः म्हणायचे की माझा राखाल हा ईश्वर कोटी आहे. म्हणजेच काय, ईश्वराची लीला पूर्ण करण्याकरता तो आलेला आहे. म्हणून जरी त्यांनी आपल्या जीवनामध्ये काही काळाकरता गृहस्थाश्रम स्वीकारलं होतं, पण तरीसुद्धा त्याच्या वैराग्याला भगवान श्रीरामकृष्णांचं पूर्ण एक पाठिंबा असतो. आणि याच्या विपरीत हाजरा महाशय आणि त्यांचे लहान भाऊ हे दोघांची म्हणजे ज्याला म्हणतो की आर्थिक परिस्थिती अत्यंत विकट असते. आणि साधना ते लोक कशाला करायचे की ईश्वराकडून काहीतरी ऐश्वर प्राप्त करून घ्यायचं. तर लक्षात ठेवा की आपल्या रामकृष्ण संघामध्ये मला सांगायला सगळेजण तुम्ही एक चांगले वाचक आहात, मला त्याची पूर्ण खात्री आहे की ईश्वराची भक्ती ही फक्त ईश्वराचं प्रेम प्राप्त करण्याकरता, ईश्वर प्राप्त करण्याकरता केली जाते. ईश्वराकडून दुसरं कोणतेही लौकिक गोष्टीकरता आपण कधीही प्रार्थना करत नाही, कधी करत नाही. आणि आपण बघतो की हाजरा महाशय आणि त्यांचे ते लहान भाऊ हे दोघंही त्यांच्यावरती काहीतरी कर्ज असतं आणि ते कर्ज फेडण्याकरता बाबा काहीतरी ईश्वराला प्रसन्न करा, त्यांच्याकडे काहीतरी प्राप्त करून घ्या लौकिक, त्यातून आपली काहीतरी आर्थिक उन्नती होईल. अशा प्रकारचे एक ज्याला म्हणतो की एक दुय्यम दर्जाचे उद्दिष्ट होते. आणि त्याचा पूर्ण विरोध भगवान श्रीरामकृष्णांना होता. आणि राखाल महाराजांच्या मनाची स्थिती भगवान श्रीरामकृष्ण सहजपणे आकलू शकत होते, समजू शकत होते. म्हणून ॲपरंटली वरच्यावर असे वाटते की दोन्ही घटना सारख्या आहेत का, पण दोन्ही घटनांमध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. कुठे म्हणजे खरं तर ही तुलना करूच नाही, ही तुलना करणं म्हणजे महामूर्खपणा आहे. पण तरी समजा आपल्या मनात हा काही प्रश्न जर निर्माण झाला की असे 2 मापदंड कशाला, तर 2 मापदंड नाही आहेत. हे राजा महाराज ईश्वर कोटी आहे आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या लीला पूर्ण करण्याकरता ते आलेले आहेत. आणि त्यांचं वैराग्य ते त्या दृष्टीने एकदम सच्चा आहे, खरं आहे. आणि हाजरा महाशयांची जी भक्ती ही सकाम भक्ती आहे. आणि म्हणून भगवान श्रीरामकृष्ण सकाम भक्तीला मुळीच मानत नव्हते. आणि म्हणून त्यांची भर्त्सना करतात आणि त्यांना म्हणतात की काहीतरी नोकरी धंदा शोधा, बायको आणि मुलांची काहीतरी व्यवस्था करा. आणि म्हणजे गृहस्थ भक्तांकरता उपदेश काय होता भगवान श्रीरामकृष्णांचा की संसारात राहा मोलकरणीसारखा, की पदरी पडलेले कर्तव्य पार पाडा पण मन ईश्वरात ठेवा. तर ह्या गोष्टी आपण याचं ज्याला म्हणतो की चिंतन करून आणि कोणाकरता काय शिकवण आहेत या व्यवस्थित समजून घेतल्या म्हणजे याची गल्लत होणार नाही. 1885च्या सप्टेंबर महिन्यामध्ये भगवान श्रीरामकृष्णांना कॅन्सरचा रोग झालेला आहे, त्याचं निदान होतं. त्यांना श्यामपुकूर बाटीमध्ये हलवण्यात येतं आणि काही महिने तिथे घालवल्यानंतर डिसेंबरच्या मध्यमध्ये 1885ला भगवान श्रीरामकृष्ण त्यांना पुन्हा काशीपूरला हलवण्यात येतं. कारण की श्यामपुकूर बाटी हे काही फार म्हणजे असं कोंदट्ट जागा होती जिथे ठाकूरांना मुळीच आवडलं नव्हतं. म्हणून जवळपास 2-2.5 महिन्यानंतरच त्यांना हलवण्यात येतं. काशीपूरमध्ये राहत असताना भगवान श्रीरामकृष्ण राजा महाराजांच्या संदर्भामध्ये एक विधान करतात की राजाची खूप सूक्ष्म बुद्धी आहे आणि तो एक राज्य चालवू शकतो. राजाची फार एक सूक्ष्म बुद्धी आहे आणि तो एक राज्य चालवू शकतो. आणि हे वाक्य स्वामी विवेकानंदांच्या समोर उद्गारलेलं असतं. आणि या शब्दाचा अर्थ काय आहे नेमका स्वामीजींनाच कळलेलं त्यावेळेस तरी, की भगवान श्रीरामकृष्ण हे सांगून काय इंगित करू इच्छित आहेत.
याचा सिग्निफिकन्स आपण लेक्चरच्या शेवटी बघूया. आणि त्यानंतर मग घडतं असं की 16 ऑगस्ट 1886 म्हणजे जवळपास 6 महिन्याच्या आतच भगवान श्रीरामकृष्ण लीला संवरण करतात. आणि त्यानंतर मग खरी परीक्षा या सगळ्या 16 शिष्यांची सुरू होते. कारण की सगळ्या या रामकृष्ण ही जी हालचाल आहे, ही जी मूवमेंट आहे, हिचे केंद्रबिंदू म्हणजेच भगवान श्रीरामकृष्ण त्यांनी लीला संवरण केलेलं आहे. आता लीला संवरण केलेलं आहे तर सगळे लोक आपल्या आपल्या घरी परतत आहेत. त्यातून शिवानंदजी महाराज, अद्भुतानंदजी महाराज आणि अद्वैतानंदजी महाराज यांनी आधीच घर त्याग केलेला असतो. हे कुठे जातील असे सगळे अनेक प्रश्न असतात. पण काहीच दिवसामध्ये लागलीच हे येतात, आपले सुरेंद्रनाथ मित्र एक घराची व्यवस्था करतात आणि हे लोक तिथे सगळे येऊन राहायला सुरुवात करतात. आणि तिथे एक घटना मला मुद्दाम सांगावीशी वाटते की भगवान श्रीरामकृष्णांच्या देह अवसानानंतर एक भक्त अशी एक टिप्पणी करतात की अरे म्हणजे हे भगवान श्रीरामकृष्णांनी सूचना दिली असते या सगळ्या त्यागी शिष्यांना की तुम्ही सगळे संघबद्ध होऊन राहाल आणि ईश्वरार्पित जीवन, पवित्र जीवन तुम्ही घालवणार. तर एक भक्त असं म्हणतो की अरे ईश्वर लाभच झाला नाही तर तुम्ही त्यागपूर्ण काय जीवन जगणार, तुम्ही कसला त्याग करणार. आता असं म्हटल्यानंतर आता स्वामीजीच्या कानावरती ही गोष्ट जाते तर थेट त्या भक्ताच्या तोंडावरती ठाकूर स्वामीजी म्हणतात की अरे ही गोष्ट खरी आहे की आमचं ईश्वर दर्शन झालेलं नाही आहे. ईश्वर दर्शन झालेलं नाही याचा अर्थ संसारात जाऊन आणि मुलांना जन्म घालत बसू याच्याकरता मी जन्मलो नाही आहेत. स्वामी विवेकानंद म्हणजे काय, दुधारी तलवार. म्हणजे आपल्याला असं वाटतं पण या सगळ्यांच्या बरोबर राहणं म्हणजे भयानक अवघड आहे आणि हातचं ठेवायचंच नाही. आणि मग तुम्हाला आधी सांगितलं पहा, स्वामी विवेकानंद हे अवतार होते. आपल्या जीवनाचा उद्दिष्ट त्यांना माहीत असतो आणि त्यांचा कॉन्फिडन्स इतका दांडगा असतो की कोणत्याही प्रकारच्या समस्या आल्या ना तर त्या समस्या आल्या म्हणून मी माझ्या मार्ग विचलित होऊन दुसरा काहीतरी मार्ग अवलंबन करीन असं काही नव्हतं. थेट म्हणतात ते बांगलामध्ये की यदि आम्ही राम के ना पाई त्याला की श्यामासंगी जाबो. आम्हाला जर ईश्वरदर्शन नाही झालं याचा अर्थ हा नाही की संसारात जाऊन आम्ही मुलांना जन्म घालत बसू. हेच शब्द त्यांनी वापरलेत. म्हणण्याचा अर्थ काय की तो काळ अत्यंत विकट होता आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये काळ विकट येतो ना आपण काहीतरी आडमार्गावरती म्हणजे समस्याला सामोरे जाण्यापेक्षा हे पहा हे सगळे स्पिरिच्युअल लेसन्स आहेत बरं. आणि म्हणून मी आज थोडंसं कीस काढून का बोलत असतो या गोष्टी की यातून आपल्याला काय शिकायचं आहे, आपण कसं त्याचा एक आध्यात्मिक लाभ घेऊ शकतो या सगळ्या गोष्टींचा. जीवनात समस्या येतील, येऊ द्या, पण समस्याचं काहीतरी असं आड सोल्युशन्स जर काढले तर आपल्यालाच त्रास होईल आणि आड सोल्युशन्स कधी कामी येत नाही. म्हणून स्वामीजीने सांगितलं की नाही आमचं जीवनाचं उद्दिष्ट काय, मी त्यागपूर्ण जीवनच जगणार. आम्हाला भाकरी मिळो की न मिळो पण आम्ही ठाकूरांनी शिकवलेल्या त्यागाच्या मार्गापासून च्युत नाही होणार. आणि काशीपूरचं ते मठ आणि ती सगळी लीला सुरू होते. आणि मग काही दिवसानंतरच राजा महाराज आपल्या एका गुरुबंधू सुबोधानंदजी महाराज जे वयाने त्यांच्यापेक्षा खूप लहान असतात त्यांना घेऊन ते वृंदावनला जातात पुन्हा साधना करायला आणि तिथून मग ओंकारेश्वरला जातात. आता मी तुम्हाला भगवान श्रीरामकृष्णांचा एक जबरदस्त पहेल तुमच्यापुढे मांडू इच्छितो. ओंकारेश्वरला असताना राजा महाराजांना थोडंसं लक्ष देऊ नाही का बरं, खूप महत्त्वाचं आहे. मला हीच गोष्ट मी तुम्हाला इलोबरेट करून ठाकूरांच्या जयंतीला सांगणार आहे की ठाकूरांचे काय देणे आहे त्याची मी ट्रेलर दाखवतो आहे आत्ता. आजकाल ते आहे ना की ॲडव्हर्टाईजमेंट असतात, येतं आहे त्याला म्हणतात प्रोमो. तर आता मी पण प्रोमो करायला सुरुवात केली आहे की पहा मी इथे सांगणार आहे त्या दिवशी तुम्ही या सगळेजणं. राजा महाराज मुळात सगुण साकार भक्ती आणि त्यांना त्यातून वैष्णव म्हणजे कृष्णाचे भक्त वैष्णवच म्हणायचं त्याला. आणि भक्ती हा त्यांचा मूळ गाभा. निर्गुण निराकार
त्यांना मुळीच आवडत नसे. ठाकूरांनी म्हटलं आहे की जिथे निर्गुण निराकारची चर्चा होती तिथून हा उठून जाणार. पण हेच राजा महाराज जेव्हा ओंकारेश्वरला जातात, तिथे साधना करतात, तर त्यांना सातत्याने 6 दिवस निर्विकल्प समाधीमध्ये ते असतात. आता पहा, ह्या दोन गोष्टी किती विपरीत टोकाच्या आहेत. आणि श्रीरामकृष्णांचे ज्याला म्हणतो ना की काय आध्यात्मिक ताकद यातून आपल्याला लक्षात येते की एक व्यक्ती की जी एक सगुण साकार किंवा भक्तीच्या मार्गातून संस्कार घेऊन जन्माला झालेला आहे, त्याला एकदम ज्याला म्हणतो ज्ञान मार्गाच्या टोकावरती पोहोचवतात. आणि टोकावरती कसं पोहोचवतात की 6 दिवस सातत्याने ते निर्विकल्प समाधीमध्ये बिलकुल ज्याला म्हणतो की लाकडासारखे जे ठाकूर पडले असायचे तसे ते पडलेले आहेत. सुबोधानंदजी महाराज त्यांच्या गालाला थोपटून त्यांचं मन थोडं खालती आणत असे आणि भिजवलेली पोळी त्यांच्या तोंडात कोंबत असे की ते शरीर टिकलं पाहिजे. आता पहा, जन्माला म्हणजे मूळ त्यांचा गाभा आहे निर्गुण सगुण साकारचा, भक्तीचा. आणि इथे जेव्हा ओंकारेश्वरला येतात तर ज्ञानाचा टोक गाठतात. निर्विकल्प समाधीमध्ये 6 दिवस सातत्याने ते निमग्न असतात. हेच भगवान श्रीरामकृष्णांचं वैशिष्ट्य आहे की बंधू भगिनींनो, की प्रत्येक शिष्याला ते वरती आणतात त्याच्या पद्धतीने. हा निर्गुण सगुण साकार आहे का? सगुण साकारवरनं त्याला वरती आणतील. पण वरती आणल्यानंतर तो फक्त सगुण साकारच राहणार नाही, सगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन्स, निर्गुण निराकार, सगुण निराकार, निर्गुण साकार, सगळ्या प्रकारचे अनुभव त्याला देतील. आणि म्हणून भगवान श्रीरामकृष्ण अत्यंत उदार वृत्तीचे होते. पहा, हेच भगवान श्रीरामकृष्णांचं जगाला सगळ्यात मोठं देणं आहे की भगवान श्रीरामकृष्णांच्या शिकवणीमध्ये बंधू भगिनींनो आपल्याला लक्षात येतं की त्याच्यात एककल्लीपणा नाही आहे. एककल्लीपणा नाही आहे की समजा एखादा कोणी शाक्त आला आणि त्याने आईची महिमा गायली तर त्याला असं वाटायचं की खरंच शाक्त आहेत आणि आईचा महिमा असे काही गायचे की त्याला इतकं म्हणजे कसं आहे की आपल्या विचारांना जर कोणी हे केलं, ॲप्रिशिएट केलं, आपल्याला किती बरं वाटतं, आपल्यासं वाटतं. ती व्यक्ती आपल्याला आपलीशी वाटते. आणि ते शाक्त जेव्हा तिकडून निघून गेलेत, वैष्णव कोणी आला तर अशी कृष्णभक्ती करतील, अशी रामभक्ती करतील की त्याला असेल की अरे यांच्यासारखे वैष्णव दुसरे कोणीच नाही. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की हा जो एक युनिव्हर्सल आस्पेक्ट आहे भगवान श्रीरामकृष्णामध्ये, कोणत्याही प्रकारचा एककल्लीपणा, हेकेखोरपणा, माझंच खरं तुझं खोटं हा भागच नव्हता. आणि म्हणून प्रत्येकाला ते आपलेच वाटायचे. आणि त्यांनी स्वतःनी पहा की जरी राजा महाराज सगुण साकार या घरातले होते, त्यांनी सुरुवात तिथून केली, पण जेव्हा ते टोकावरती पोहोचले तर ते सगुण साकार, निर्गुण निराकार याच्या सगळ्या प्रकारच्या या भेदाच्या पलीकडे निघून गेले होते. आणि श्रीरामकृष्णांचं जगाला जर कोणी इतकं काही देणं बंधू भगिनींनो, काय सांगू तुम्हाला. जेव्हा त्या आपण एक कळी आपण जेव्हा शोधायला जातो ना, अरे हे पण आहे, इतकं आश्चर्य होतं आणि इतकं म्हणजे मन भरून येतं की आपले ठाकूर काय होते. तर हा जो त्यांचा जो एक भाग आहे की प्रत्येकाच्या मनाच्या कलाच्या अनुयायी ते घ्यायचे. आल्या म्हटलं नाही, काय तू घेऊन बसलाय भक्ती, निर्गुण निराकार, काय सगुण साकार, काही अर्थ नाही झालं, तर माझ्यासारखं समाधी कर. ह्या मेथड्स तुमच्या माझ्या असतात का? कारण की आपल्यामध्ये ती उदारता स्वीकार करण्याची ताकद नाही ना. आणि त्यातून अहंकार, मी म्हणतो तेच खरं, तुला काय कळत आहे अध्यात्मातलं. ज्या क्षणी ही गोष्ट आपल्या मनात आली, विषय संपला तिथे. तर माझं म्हणण्याचा अर्थ काय की या सगळ्या घटनांचं आपण इतकं ॲनालिसिस केलं पाहिजे ना, इतकं किस काढला पाहिजे, त्यातून आपल्याला भगवान श्रीरामकृष्णांची खरी ताकद ही लक्षात येईल. असो, तर ह्या काही घटना त्यांच्या जीवनात घडल्या. अजून 2 गोष्टी, वेळ होत आलेली आहे, मला असं वाटतं मी 2च पान घेतले आत्तापर्यंत आणि मी घेऊन आलो आहे 7 पान. 1-2 घटना घेऊया अतिशय महत्त्वाच्या, आणि त्यातून आपल्याला लक्षात येईल की महाराजांचं काय एक ताकद होती आणि का
भगवान श्रीरामकृष्ण त्यांना आध्यात्मिक पुत्र मानायचे किंवा पुत्र म्हणून सांगायचे. आणि का स्वामी विवेकानंद किंवा इतर लोक त्यांना इतकं काही त्यांना सन्मान द्यायचे. तर वृंदावनमध्ये बरंच काळ त्यांनी घालवला साधनेमध्ये. आणि विशेषकर भगवान श्रीरामकृष्णांच्या लीला संवर्णनानंतर त्यांच्याबरोबर सुबोधानंदजी महाराज त्यांचे सेवक म्हणून होते. घडलं असं की विजयकृष्ण गोस्वामी ब्रह्मसमाजाचे हे पण ठाकूरांचे भक्त होते. त्यांची साधन पद्धती वेगळी होती आणि हे वृंदावनला जाऊन भेटतात राजा महाराजांना. आणि तिथे राजा महाराज इतक्या साधनेमध्ये गर्क असतात की बस रे बस. विजयकृष्ण गोस्वामी विचारतात त्यांना, म्हणजे काही दिवस ते बघतात की ही इतकी साधना करतात आहे, कठोरता करतात आहे, एकदम तपश्चर्या करत आहेत. त्यांना विचारतात की का हो, ठाकूरांनी जे काही आध्यात्मिक उपलब्धी असतात त्यांच्या कृपेने त्या सगळ्या उपलब्धी, ते सगळे अनुभव तुम्हाला मिळालेले आहेत, मग तुम्ही आता साधना का करतात? तर पहा राजा महाराज काय उत्तर देतात. राजा महाराज म्हणतात की हो, हे खरं आहे की भगवान श्रीरामकृष्णांच्या कृपेमुळे मला सर्व आध्यात्मिक अनुभूती हे प्राप्त झालेली आहे. पण त्या सर्व अनुभूती मी सारखं प्रॅक्टिस करून मी त्यांना आयत्त करू इच्छितो. आयत्त करू इच्छितो म्हणजे की मी त्यांना प्रॅक्टिस करून 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 त्या गोष्टी मला सहज मिळाल्या पाहिजे, त्याच्याकरता मी प्रयत्न करत आहे. ज्याला म्हणतो की एखाद्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट होणं. पोळ्या करून 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 आपण कसं एक्सपर्ट होऊन जातो, मग पोळ्या करणं काही वाटत नाही आपल्याला, बरोबर की नाही. सुरुवातीला आपल्याला वाटतं मी पोळ्या करत आहे, पण नंतर मी पोळ्या करत आहे हा भागच निघून जातो. पण हे केव्हा निघून जातो की जेव्हा आपण खूप करतो, खूप प्रॅक्टिस करतो. बिलकुल सायकल चालवताना सुरुवातीला आपण काय करतो, मी सायकल चालवत आहे हा बोध असतो आपल्याला, पण नंतर हात सोडून चालवतो, उभं राहून चालवतो आणि काय काय सगळे प्रकार करतो आपण कॉलेजमध्ये असताना. का? कारण ते हस्तगत केलेलं असतं. तर पहा, ते म्हणतात की ठाकूरांच्या कृपेने मला सगळे अनुभव झालेले आहेत, पण मी ते सगळे हस्तगत करू इच्छितो. याला म्हणतो की त्यांना त्यांच्यावरती आपला ताबा मिळू इच्छितो, म्हणून मी साधना करायची. तरी या उत्तराने फार काही समाधान लाभत नाही सुबोधानंदजी महाराजांना. तर काही आठवड्यानंतर सुबोधानंदजी महाराज स्वतः विचारतात की का तुम्ही महाराज असं करत आहात, हे मला चांगलं वाटत नाही, तुम्ही इतकी का कठोरता करत आहात. तेव्हा पुन्हा आपले राजा महाराज ते म्हणतात की पहा, जी आध्यात्मिक शांती लाभली पाहिजे ना, ती शांती मला लाभत नाही आहे. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत या सगळ्या गोष्टी मी स्वतःहून कमवत नाही तोपर्यंत मला साधना केलीच पाहिजे. आणि बंधुभगिनींनो, तिथे ते एक उद्धव आणि कृष्णाचा संवाद कोट करतात. ते म्हणतात की कृष्णाच्या कृपेमुळे उद्धवला सगळ्या प्रकारच्या अनुभूती झाल्या, पण तरी कृष्णाने सांगितलं होतं की उद्धवा, लक्षात घे, माझ्यामुळे तुला बरंच काही दिव्यदर्शन लाभलेले आहेत, पण हे तुला जर हस्तगत करायचे असतील तर तू एकांतात जा आणि साधना कर, तेव्हा तुला खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी हस्तगत होतील. पहा, आपले रामकृष्ण संघाचे हे सगळे महापुरुष हे किती सत्यनिष्ठ होते, किती प्रामाणिक होते, सगळ्या गोष्टी किती सहजपणे आपल्याला त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहे. आता अपेक्षा हीच आहे की ह्या सगळ्या गोष्टी पण सगळ्या चर्चा करून आपण कसं सुद्धा त्यांच्यासारखं एका त्यागाच्या मार्गावरती, पवित्रतेच्या मार्गावरती कसं पुढे जाऊ शकतो आणि आपण सुद्धा कसे या सगळ्या गोष्टी हस्तगत करू शकतो हे आपण बघितलं पाहिजे. 2 छोट्या गोष्टी सांगून मी तिथे वाणीला विराम देईन. बरंच काही गोष्टी सुटून राहिल्या, पण नियमाच्या संदर्भात की रामकृष्ण संघाचे ते प्रथम अध्यक्ष होते. स्वामी विवेकानंदांनी काहीतरी नियम तयार केलेत, त्या नियमांच्या संदर्भात त्यांचा विरोध होता, स्पष्ट विरोध होता. का? त्यांचं असं म्हणणं होतं की नियमाने मनुष्य घडत नसतो, पण काही काळानंतर त्यांना नियमाची आवश्यकता भासली आणि त्यांनी आपली ती चूक स्वीकार केली. पहा, मोठ्या लोकांचं हेच फार मोठं की जेव्हा त्यांना लक्षात आलं की सुरुवातीला त्यांना नियमाची आवश्यकता का नाही वाटली, कारण की त्यांनी ठाकूरांना बघितलं आहे, ठाकूरांनी कसं प्रेमाने सगळ्यांना घडवलेलं आहे. पण आता ठाकूर तर नाही आहेत. येणारी पिढी म्हणजे हे जे डायरेक्ट डिसेबल्सच्या पुढची पिढी, त्यांना जर घडवायचं असेल तर काहीतरी नियम आवश्यक आहे. आणि ते लागलीच स्वामीजींकडे जातात, म्हणतात की नाही, तू जे बनवले नियम हे एकदम योग्य आहेत.
आणि एवढंच नव्हे, ते स्वतः त्या नियमांचं पालन करायचे. त्यावेळेचा एक नियम होता की जो सकाळी एखाद दिवस समजा नाही उठला, सकाळच्या वेळेस उठून मंदिरात जपध्यान नाही केलं, तर त्या दिवशी त्याला भिक्षा म्हणजे मठात अन्न मिळणार नाही. एक दिवस बघतात स्वामीजी राजा महाराजच तिथे नाही आहे, काहीतरी तब्येत वगैरे खराब झाली असेल. पण आता राजा महाराजांना ठाकूरांचे मानसपुत्र कसं सांगायचं? आणि नियम तर आहे, आता काय करायचं? तर स्वामीजींनी एक तोडगा काढला. स्वामीजी स्वतः म्हणतात की मला काहीतरी कलकत्त्याला काम आहे असं सांगून ते निघून गेले मठातून एक दिवसाकरता. कारण की स्थिती आता फार म्हणजे विचित्र आहे ना. राजा महाराजांना कसं सांगायचं की तुम्ही आता आज इथे तुम्हाला मठात भिक्षा म्हणजे अन्न मिळणार नाही. पण पहा की राजा महाराजांच्या लक्षात येतं की आज मी सकाळी वेळेवरती, जरी राजा महाराजांना याची आवश्यकता नव्हती, आमच्यासारखी रोज मंगल आरती केलीच पाहिजे वगैरे, ब्रह्मज्ञानी महापुरुष, पण येणाऱ्या मुलांना काहीतरी आदर्श ठेवायचा असतो. आणि म्हणून आणि त्या दिवशी ते जाऊ शकले नाही तर आता मठात अन्न नाही, म्हणून ते आता भिक्षेला बाहेर पडले. आता ती मजा नंतर सांगतो. पण यातून एक लक्षात घ्या की राजा महाराजांची संघप्रतीची निष्ठा काय आहे, स्वामीजींप्रती प्रेम, हे लक्षात येतं आपल्याला. आणि याच्या पण पलीकडे जाऊन की आदर्शाची चर्चा आपण जेव्हा करतो ना, तर ते आदर्शाचं पालन आपण आधी केलं पाहिजे. वर्तमान काळामध्ये पालकांना ही मोठी समस्या आहे की मुलं ऐकत नाही. पण ही समस्या रामकृष्ण संघात का नाही हो? आम्ही तर किती सगळ्या डिफरंट बॅकग्राऊंडमधून आलेलं बरोबर का राहतो? ही समस्या पालकांना किती आहे की मुलं नाही ऐकत. का नाही ऐकत? कारण की आई वडील एका विशिष्ट कोड ऑफ कंडक्टचं जर पालन करत नाही, आई वडील जर त्या गोष्टीचं पालन करत नाही, मुलं कधी करणार नाही. आणि त्या दिवशी राजा महाराज त्या शिक्षेचं पालन करतात. आणि पालन केल्यानंतर त्यातून काय निर्माण होतं की ते जे आपल्या सगळ्यांना आजसुद्धा ते इन्स्पिरेशन मिळते की नाही, संघाचे नियम स्वामीजींनी तयार केलेत, हे आपण पालन केलेच पाहिजे. आणि पालन केले पाहिजे. त्याच्यानंतर मग काय होतं की ज्युनियर्सला हे ऑटोमॅटिक इन्स्पिरेशन मिळतं की अरे राजा महाराजांनी पालन केलं, मग आपण कोण आहोत? तर आईवडिलांनी जर तसे वागलेत तर नक्कीच मुलंसुद्धा ते पालन करायला बाध्य होतील. आणि गंमत म्हणजे त्या दिवशी राजा महाराज एका भिक्षेला एका घरी जातात आणि ते एका वैष्णवाचं घर असतं. आणि ते वैष्णव पाहून तर खूप आश्चर्यचकित होतात की अरे बापरे, आज आपल्याकडे सहसा साधू आलेत, तर चांगली नाश्त्यापासून तर दुपारच्या जेवणापर्यंत, विश्रांतीपर्यंत, संध्याकाळच्या चहापर्यंत चांगली बरदास्त सोय होते. आणि संध्याकाळी आरामात राजा महाराज डोलत मठात परत येतात. तर म्हणजे ठाकूर काही उपाशी काही ठेवणार नाही, पण प्रश्न असतो नियमाचा. असो, त्याला म्हणतात की पोळी इतकी गोड असते की त्याला किती त्याची चर्चा करायची आणि किती नाही. बऱ्याच काही गोष्टी कर्मयोगाच्या संदर्भात राजा महाराजांनी सांगितलेली इतक्या बोलक्या आहेत, पण ते पुन्हा कधी आता प्रसंग येईल तेव्हा चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. लिटरली पहा, 7 की 8 पानं माझे पूर्ण नोट्स होते. पहिले 2 पानामध्येच माझा पूर्ण वेळ निघून गेला. तर पुढे कधी जेव्हा संधी मिळेल तर हे इतकं उल्लेखनीय, म्हणजे विशेष करून त्यांची वाराणसीची घटना तर खूपच बोलकी आहे. पण ती आता मी ती सुरुवात करत नाही, ऑलरेडी टाईम मी जास्तच घेऊन घेतलेला आहे. पण आता पुढे आपण कधी या चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. तर आजच्या या शुभदिनी भगवान श्रीरामकृष्णांच्या या मानसपुत्राच्या चरणी, ठाकूरांच्या चरणी, माताजीच्या चरणी, स्वामीजीच्या चरणी हीच प्रार्थना की त्यांनी जसं या सगळ्या संघाला घडवलं आणि ठाकूरांनी आपल्या चरणी आम्हा सगळ्यांना घेतलेलं आहे, तर तेच मला शक्ती देवोत की त्यांच्या आदर्शाला आम्ही कोणत्याही प्रकारचं, ज्याला म्हणतो की थोडी पण, ज्याला म्हणतो की 1 इंचभरसुद्धा इकडे तिकडे न होता त्यांच्या त्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न करून आपलं जीवन आपण धन्य करू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.